आणि आता थेट जाऊयात नागपुरात मनसेचं आंदोलन चालू आहे। हा दस्ता सर्व नियमामध्ये असल्याच्या नंतरही दुय्यम निबंधक त्यांना पैसे मागतायत आणि पैसे नाही दिले तर तुझा डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करणार नाही असं ते म्हणतायत। त्यानंतर ते समोरच्या वरिष्ठांकडेही जातात, पण तेही लोक त्यांना लाच असेल, लाच देऊ शकत असाल तर पैसे द्या, पैसे देत असाल तर आम्ही हा रजिस्टर्ड करून देऊ दस्त, आणि जर लाच देणार नसाल तर आम्ही हे करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा। म्हणजे गरीब माणसाचं याच्यामध्ये कोणतंही प्रशासन दरबारी कोणती सुनवाई होत नाही। आणि जेव्हा श्रीमंत माणूस या प्रकारचा नियमबाह्य दस्त घेऊन येतो तेव्हा तो फक्त पैशाच्या भरोशावर कसं नियम नोंदणी करतो तेही आपण बघावं। सरकारी बघा या पद्धतीने सामान्य माणसाची अवहेलना। तर आपण पाहतोय नागपुरात मनसेचं जन आंदोलन सुरू आहे। दुय्यम निबंधक कार्यालयात लाच घेऊन नियमबाह्य पद्धतीनं दस्त नोंदणी केल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन सुरू केलंय। आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय इमारत क्रमांक 2 येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दलाल त्यांना दुय्यम निबंधकाशी सेटिंग करतो आणि सेटिंग करून एक अमाउंट ठरवल्या जाते। त्याच्यानंतर त्या श्रीमंत माणसाचा जो पैसे देऊ शकतो, लाच देऊ शकतो, त्याच्यासोबत सेटिंग केल्या जाते। आणि डॉक्युमेंट देऊन त्याचा कट त्याला दिला जातो। समोरच्या माणसाही समोरचेही अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व राहतात, ते त्याचा डॉक्युमेंट्स रजिस्टर करणार, त्यांचे जो कट आहे तो त्याला दिला जातो। आपोआप ते आपले आपले पैसे घेतात आणि आता या सरकारलाही हा कट जातो, जो भ्रष्ट सरकार आहे। आपण सर्व भाऊ आणि महाराष्ट्र। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, नेमकं कशा प्रकारचं हे आंदोलन मनसेचं सुरू आहे सध्या? सर्वांना विचारण्यात येत आहे की एका पैसे भेटले, बस आता तोच नियम या केसमध्ये लागू होत नाही। पैसे नागपूरच्या आपण सिव्हिल लाईन परिसरामध्ये जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग्स आहेत त्या परिसरामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये हे आंदोलन जे आहे हे केलं जात आहे। मनसेनं यापूर्वी 3-4 आंदोलनं केले आहे आणि या आंदोलनामध्ये मारहाण सुद्धा 2-3 अधिकाऱ्यांना केली आहे। त्यामुळे माझ्या मागे पाहू शकतो आपण पोलीस फोर्स जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। युनियन बँकेमध्ये एक आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर ICICI बँकेमध्ये एक आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि बँक मॅनेजरला मारहाण सुद्धा झाली होती। त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी धाड सत्र राबवलं होतं आणि 2-3 ठिकाणी नागपूरच्या सावनेर, खामला या परिसरामध्ये जाऊन अव्यवहार होत असल्याचं, गैरव्यवहार होत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केलं होतं आणि कारवाई केली होती। त्यामुळे मनसेच्या वतीनं इथं पथनाट्याच्या माध्यमातून या हे जे कार्यालय आहे दुय्यम निबंधक कार्यालय नागपूरचे त्या परिसरामध्ये लाच कशी घेतली जाते, लोकांना कसं वागवलं जातं या संदर्भामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून इथे दाखवलं जातं। आणि एकंदरीतच हे जे आंदोलन आहे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे, पण कुठल्याही पद्धतीनं हिंसक आंदोलन होऊ नये यासाठी पोलीस जे आहे ते इथे तैनात करण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मनसे कार्यकर्ते जे आहेत ते तैनात आहे। आणि मनसेचं हे 3रं-4थं आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मनसे जे आहे तो हा विषय चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच प्रवीण, आणि तिथे कोणाशी बातचीत आपल्याला करता येईल? आंदोलक माझ्या सोबत आहे, त्यांना विचारूया। या ठिकाणी पथनाट्य जे आहे ते सध्या सुरू आहे आणि पथनाट्याच्या माध्यमातून हे आंदोलक जे आहे हे भाऊ काय सांगाल? हेच जे दस्त नियमबाह्य दस्तासाठी पैसे द्या आणि पैसे देऊन नियम रजिस्ट्री करून घ्या, हे तर लिहिलेलं। लाच दिल्यास कागदपत्र लागतील आणि लाच नाही दिल्यास कोणतेही कागदपत्र लागणार नाही, या पद्धतीने हे अहवाल केलेलं आहे आणि सादर केलेलं दाखवत आहेत आम्ही आमच्या
बरं, या ठिकाणी किती केसेस तुमच्याकडे आले? आमच्याकडे 200 तास आम्ही दिलेले त्यांना ऑलरेडी. पण त्या महसुलाची वसुली किती केसेस तुमच्याकडे? 200 केसेस आहे आमच्याकडे दिलेले आहे. हो, काय सांगा? 40 दस्ताच्या नोंदणीवर 12-15 लाखाचा महसूल बुडवला जातो. तो विचार करा, लाखो दस्त नोंदणी होतात, कितीतरी महसूल बुडतो. आणि तो महसूल जर शासन दरबारी झाला तर या सरकारला इझिली शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करता येऊ शकते, ओला दुष्काळामध्ये पैसे देऊ शकतात. पण 2 रुपयांनी 4 रुपये देऊन अवहेलना केली जाते, शेतकऱ्याची, गरीब माणसाची अवहेलना केली जाते. आणि अशा परिस्थितीत या लोकांवर जर कारवाई करा असं म्हटलं पण करत नाही. महसूल मंत्री एखाद्या दुय्यम निबंधक कार्यालयात जातात, ते IGR ला फोन लावतात, तर त्यांच्या मर्जीतल्या नसलेल्या दुय्यम निबंधकावर तात्काळ कारवाई होते, 10 दिवसाच्या आत निलंबित होता. पण आम्ही 6 महिन्या आधीपासून तक्रार केली, आमच्याकडे अहवाल आला की हे दोषी आहे, नियमबाह्य दस्त नोंदणी झाला, महसूल बुडला, पण त्यांच्यावर आजपर्यंत 6-8 महिन्यापासून कोणती कारवाई झाली नाही. मनसे आक्रमक आंदोलन करण्याची स्टाईल आहे मनसेची. आज चक्क पथनाट्य करायला लागलं. पथनाट्याचा विषय असा आहे की पहिले आमचं हे प्रेझेंटेशन देणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतरचाही विषय आम्ही तुमच्या समोर मांडू. आणि अजून काही आंदोलन आमचं संपलेलं नाही आहे. हे पथनाट्य फक्त आम्हाला एक दाखवायचं होतं आणि ते दाखवल्याच्या नंतर मग आम्ही आमची समोरची हे क्रिया करणार. पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे, तुम्ही कार्यालयात घुसाल म्हणून कार्यालय सील केलेलं आहे. हो, 100% हे जे आम्ही दाखवलं पटनाट्य, याच्यामध्ये आम्ही सत्य परिस्थिती दाखवतोय. आता याच्याबद्दलचा जाब विचारायला आम्ही अधिकाऱ्याकडे जाणार आहोत आणि त्याच्यासाठी होऊ शकते पोलीस बंदोबस्त कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासाठी उभा असेल. पण आम्हाला आमच्या मुद्द्यांवर, आम्ही उचललेल्या विषयावर जोपर्यंत योग्य तोडगा भेटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आणि त्याच्यामध्ये पोलीस असले तरी आम्हाला त्याची काही फरक नाही पडत. सांगितलंय कुठले अधिकारी आहे, कुठले दस्त नोंदणी कार्यालय आहे आणि नेमका काय घोळ आहे? अरे अहवाल कागद होतं ना रे. बोला बोला. हा, हे बघा माझ्याकडे अहवाल आहेत. या अहवालामध्ये याच्यामध्ये सरळ सरळ दाखवलेलं आहे की नियमबाह्य कामं झालेले आहेत आणि कमीत कमी 7 ते 8 रजिस्ट्रार लोकांनी नियमबाह्य कामं केलेले आहे. हे यांच्याच अधिकाऱ्यांनी तपासणी केली.